आज मी तुमच्यासोबत मशरूमची भाजी मी कशी बनवली आहे, ते शेअर केलेलं आहे. मी ऑलरेडीच भाजी बनवत होती, तर माझ्या मनात आलं, की आपल्या ऑडियन्सला पण कशी करते मी एक पद्धत, ते पण दाखवूया. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. एकदम झटपट होते, जास्त कॉम्प्लिकेटेड नाही आहे. च्या भांड्यामध्ये मी इथे कांदा घेतला आहे, 1 मीडियम कांदा. तो कट करून टाकला आहे. सॉरी, मी 2 कांदे घेतले आहेत. सो 2 कांदे मी ॲड केलेले आहेत. त्याच्यामध्ये मी टोमॅटो ॲड करणार आहे कट करून. मिक्सरमध्येच बारीक करायचं म्हणून अगदी जाडसरच मी ठेवलं आहे. 2 कांदे असले की 1 टोमॅटो मी ॲड करत असते आणि मग त्याच्यामध्ये लसणाच्या पाकळ्या 7-8 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं, अर्धा इंच आलं ॲड केलेलं आहे. काजू घातलेले आहेत, एक क्रीमी टेक्स्चर येण्यासाठी. आणि मुलंसुद्धा खात नाही ड्रायफ्रुट्स, म्हणून मग अशा पद्धतीने त्यांच्या पोटात जातात. आता बघा, अशा पद्धतीने दळून झाल्यानंतर याच्यामध्ये मी वेलची आणि दालचिनी ॲड केलेली आहे. तर हे सुद्धा आपण एकदा मिक्सरमध्ये फिरवून घेऊया. याच्यामध्ये तीळ ॲड करूया, कारण की तीळमुळे सुद्धा एक क्रीमीनेस येतो. वाटण तयार आहे. आता आपण कढई ठेवूया गरम करायला. त्याच्यामध्ये मी बटर टाकलं आहे आणि तेल पण घातलेलं आहे. याच्यामध्ये मशरूम आहेत ना, मशरूम खरं तर जास्त वेळ बाहेर ठेवू नये, पण शूट करायच्या चक्करमध्ये माझ्याकडनं मशरूमचं स्किन काढलं, मी वरचं कट केलं आणि वरती राहिले की ते लगेचच काळे पडतात. तर ते लगेचच करायला घ्यायचे. मशरूम अगदी डेलिकेट असतात, सो फटाफट त्यांची प्रोसेस करायची असते. पण जरी ते काळे पडले तरी चवीत काही फारसा फरक पडत नाही. सो माझे मशरूम बघा 2 मिनिटात पाणी सोडतं आणि परतून झालेले आहेत. सेम कढईमध्ये मी बटर ॲड केलं आहे, ऑइल ॲड केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये तेजपत्ता मी घालणार आहे. खडे मसाले तुम्हाला जे घालायचे आहेत ना, ते आता या स्टेजला वापरू शकतात, पण मी अवॉइड करते खडे मसाले, कारण की ते दाताखाली येतात खाता-खाता म्हणून. आता तेजपत्ता घातल्यानंतर जो मसाला आपण दळून घेतलेला होता, तो पण ॲड करायचा आहे आणि हा मसाला परतायला 5 ते 7 मिनिटं तरी लागतील. तोपर्यंत आपण दुसरा मसाला रेडी करून घ्या. हळद घेतलेली आहे, त्याच्यामध्ये लाल तिखट पावडर ॲड केलेली आहे, कोरिएंडर पावडर, गरम मसाला. इथे मी पनीर मसाला वापरला आहे, कारण की मशरूमसाठी मला दुसरा पर्याय सुचला नाही, म्हणून मग माझ्याकडे पनीर मसाला होता, तो मी ॲड केला. दही ॲड केलं 1 ते 2 टेबलस्पून. थोडंसं पाणी टाकून छान मिक्स करून घ्यायचं आहे. असं केल्याने मसाले छान फुलतात, एकजीव होतात आणि भाजीमध्ये जेव्हा टाकतो तेव्हा एक वेगळी चव लागते. रेग्युलर मसाले टाकल्यानंतर भाजीची एक वेगळी चव लागते आणि असं केल्याने एक वेगळी चव येते भाजीला. तर आपला इथे जो कांदा लसूण मसाला होता तो पण भाजून झालेला आहे. तेल सुटलेलं आहे छान. आता याच्यामध्ये जी आपण मसाल्यांची पेस्ट केलेली आहे ती ॲड करून घेणार आहोत आणि ती छान मिक्स करून घ्यायची आहे. आपला गॅस जो आहे तो कमी गॅसवरच आपल्याला हे करून घ्यायचं आहे, त्यामुळे जास्त काही करायची नाही. तसंही अगदी स्टार्टिंगपासून याचं प्रिपरेशन केलं तर 20 मिनिटाच्या आत तुमची भाजी ऑलमोस्ट रेडी होते, इतक्या फटाफट, कारण की सोप्पं आहे. कांदा लसूण घरात असतंच आपलं, तर असं काही वेगळं आणायची गरज नाही. मशरूमच्या ऐवजी तुम्ही कांदे वापरू शकतात, बटाट्याची भाजी करू शकतात सेम पद्धतीने, पनीरची भाजी करू शकतात, काजूची. सो असं वेगवेगळ्या प्रकारचे. आता याच्यामध्ये थोडंसं तिखट घातलं आहे, कसुरी मेथी घातली आहे. साखर घातल्यामुळे काय होतं ना, छान चव येते, मसाले बॅलन्स होतात. कसुरी मेथी तर ऑलमोस्ट नॉर्थ इंडियन साईडला खूप वापरलं जातं. भाजीला उकळी आली की मशरूम ॲड करायचं. मशरूम बघा अगदी लवकर शिजतं. सुरुवातीला परतून घेतल्यामुळे तो बऱ्यापैकी मशरूम शिजलेला आहे. अजून 5 मिनिटं शिजवायचं उकळी येईपर्यंत. तोपर्यंत मी इथे पराठे करून घेते आहे. सो साधे कणकेचं पीठ आहे, त्याच्याने मी मोठी पोळी लाटली, त्याला कट केलं आणि मग त्याला कट करून अशा पद्धतीने रोल करून घ्यायचा आहे. मी एक वेगळ्या पद्धतीची पोळी तयार करायचा प्रयत्न करते. रेग्युलर तुम्ही पोळ्या किंवा पराठे जे खात असाल भातासोबतसुद्धा छान लागते. अशा पद्धतीने सर्कल करून घेऊन पुन्हा हे लाटून घेऊ. फक्त लाटत असताना थोडे जाडसर ठेवा, जास्त बारीक करू नका, नाहीतर लेयर्स सुटसुटीत होत नाही. आणि जेव्हा वाटलं की पोळी लाटून झालेली आहे, त्याच्यावरती मी हलकं पाणी लावून घेतलं आणि कलोंजी लावून घेतली. कलोंजीसुद्धा ऑप्शनल आहे,
पण मार्केटमध्ये बघा आपल्याला तंदूर नान मिळतं, त्याच पद्धतीचा मी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तव्यावर अशा पद्धतीने मी टाकून घेतलं आहे, पण मी याला डायरेक्टली तव्यावरच छान तेल किंवा तूप घालून तुम्ही बेक करून रोस्ट करून घेऊ शकतात पोळीला. सो याला छान अशा पद्धतीने दोन्ही बाजूंनी भाजून घ्यायचं आहे आणि आपला जो पराठा आहे तो सुद्धा रेडी झालेला आहे. आता आपण सर्व्ह करून घेऊया भाजी. मी तुम्हाला भाजीची थिकनेस दाखवते. किती सुंदर अशी भाजी तयार झालेली आहे आणि आम्हाला आमच्या घरी ही मशरूमची भाजी खूप आवडते. नक्की करून बघा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. रीना होम किचनला फॉलो करा, लाईक करा, शेअर करा, कॉमेंट करा आणि सपोर्ट करा. म्हणजे आम्ही अशाच नवनवीन आणि वेगळ्या काहीतरी रेसिपीज कधी डेलीचं किंवा काहीतरी वेगळं आणण्याचा प्रयत्न करूया. इथे भाजी तयार आहे, कांदा सर्व्ह केला आहे, लिंबू आणि पराठेसुद्धा झालेले आहेत. तर मस्त संडे मॉर्निंगला असं साधासा लंचचा बेत खूप छान होतो आणि काहीतरी वेगळं खाल्ल्याची फिलिंगसुद्धा येते. तर नक्की करून बघा. भेटूया अशाच नवनवीन रेसिपीजसाठी रीना होम किचन या चॅनलमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय.